हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरी सुख झाले ओ सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा झाले वो साजनी झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा सुकृताचे दोडे बहुता सुकृताचे दोडे जोताची जोडी बहुता जोताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखात आगर सर्व सुखात आगर सर्व सुखात आगर पापर भूमा देवीवर पापर भूमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्वताचे आगर बापर कुमादेवीवर बाप कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भेद
भगवानराव नरोजी ढोणे पाटील यांचा दोन धाम यात्रेचं माऊंद आणि आपल्या येथील भागवताचार्य दीपक गुरु महाराज यांचं हरिकीर्तन आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आपल्या परिसराचं वैभव गुरुवर्य ज्यांनी कुंभमेळ्याच्या शाही स्नानामध्ये ज्यांना 5वा स्नानाचा मान भेटला होता ते आमचे गुरुवर्य महंत जीवनदासजी बाबा चुडावेकर यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी भगवानराव ढोणे पाटील यांना मी विनंती करतो, काशीनाथांना यांना विनंती करतो, आपण महाराजांना शाल श्रीफळ देऊन आपण महाराजांचा सन्मान करावा आणि महाराजांना पुढील कार्यक्रम असल्यामुळं महाराज आता जाणार आहेत, तरी त्यांना विनंती करतो आपण शाल श्रीफळ देऊन महाराजांचा आपण सन्मान करावा. महाराज एक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हो द्या हो हो झालं झालं. जीवन या की जीवन जीवन कुठे अमोली तिकडे हातात द्या तिकडे याच्या हातात द्या. कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. गुरुवर्य जमनादास महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समसंतन की जय. विठोबा रखुमाई भूत
गर्दती पुराणी गर्दती पुराणी गर्दती पुराणी संगीत अलंकार संगीत विशारद सोपान काका बोबडे माटेगावकर तेला साथ देतील भजन सम्राट गणेश मामा ममदापूरकर. मार्गे बहुता 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 मार्गे साधू संत याती गेले साधू संत नका जाऊ आडराणी नका जाऊ आडराणी
गरजती पुराणे आईसी गरजती पुराणे 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 नका जाऊ आडराणी आईची गरज आईची गरज नका जाऊ नका श्री संत मोगीराम महाराज मार्गी बहुत याचे गेले साधू संत नका जाऊ आडराणी आईसे गरजते पुराणी चोखाळलेल्या वाटा नलगे पुसाव्या धोपटा नका जाऊ आडराणी आईसे गरजते पुराणे झळकते पताका गरुड टके म्हणे तुका नका जाऊ आडराणी आईसे गरजते पुराणे विठ्ठल विठ्ठल संत नका जाऊ आडराणी ऐसे गरजती पुराणी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संतातिया संतांची
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अत्य मनो चलते मधुता काय भक्ती चांद्या वाटा मजदावा या शुभटा शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम त्याण बाधी क्रोध काम काय त्यांचा महिमा वरुण वारंवार हरिभक्त थोर मंडळी त्यांची या भेटीची अस ब्रह्माधिका पूज्य सकळ लोका विश्व झाले सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते विठाला विठाला शिवेला निमित्त आहे. नेहमी करता सांगत असतो कुठलंही कार्य करायचं असं त्याला कारण लागते. उगीशावगी करता येत नाही. उगीशावगी केल्यावर कोणी त्याला किंमत देत नाही. कुठलं तरी कारण लागते त्याला. कार्य करायचं असेल तर काय लागते? कारण लागते. ऐकत जाणं आजचं एक कारण आहे. कुठलंही असू द्या मी नेहमी करता सांगतो साखर जरी वाटायची असं त्याला कारण लागते. खात नाहीत लोक. कशाची आहे म्हणतात साखर. प्रत्येकाला माहिती आहे साखर ऊसाची आहे. साखर कशाची आहे? ऊसाची आहे. प्रत्येकाला माहिती आहे. पण तुम्ही वाटा आता सकाळी साखर जर वाटली लोक म्हणतात साखर कशाची आहे म्हणा ऊसाची आहे. अरे ऊसाचीच आहे आम्हालाही माहिती आहे पण का वाटायले. साखर जरी वाटायची असेल तर कारण सांगावं लागते. विनाकारण वाटली तर साखरला सुद्धा एकाच गोष्टीला विनाकारण वाटल्यावर किंमत आहे. जाऊ द्या इथं कीर्तनं सांगत नाही तिला साखरेला सुद्धा विनाकारण वाटल्यावर किंमत नाही. साखरेला सुद्धा त्याला सुद्धा कारण लागते. आजचं असणारं जे कारण आहे सगळेला माहीत आहे. आमच्या श्री भगवानरावजी नरोजी पाटील ढोणे पाटील व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती बबिताताई भगवानरावजी पाटील ढोणे पाटील यांनी 2 धाम केलेत. आणि 2 धामाचं मावंद आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मारुतीरायाचा दर शनिवारी ठरल्याप्रमाणे रोठ दोन्ही गोष्टी एका ठिकाणी साधल्यात. पूर्व काळेम आहे. त्यातल्या त्यात दशहार पुन्हा कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम अशा 2-3 गोष्टी साधल्या. आणि जरा सवय बी आहे त्याला. अशा परंपरेवर जर पाहिलं तर अशा परंपरेमध्ये त्याच्या जर वाड्याचा विचार केला तर अशा गोष्टी साधायची सवय आहे त्याला. या 2-3 गोष्टी एकदा साधून घेतल्या. 2-3 गोष्टी मावंद पण झालं रोट पण झाला आणि दशहरामध्ये अन्नदान झालं. मी नेहमी तिथे कीर्तनात सांगितलं दशहरात अन्नदानामध्ये फार महत्त्व आहे. बाकीचं केलेलं अन्नदान एका बाजूला आणि दशहरात केलेलं एका बाजूला. बाकी गंगेला स्नान केलेलं एका बाजूला दशहरात स्नान केलेलं एका बाजूला. बाकी प्रदक्षिणा घातलेली एका बाजूला आणि दशहरात प्रदक्षिणा घातलेली एका बाजूला. म्हणून आमचे असणारी सद्गुरू मोतीराम महाराज मारुतराव महाराज मोठे महाराज यांनी असणारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा दशहराच्याच सांगतेमध्ये ठेवली. एकादशीला दशहराची सांगता होत असते आणि त्याच सांगतेमध्ये प्रदक्षिणा ठेवली. प्रदक्षिणा घातलेल्या विरी एका बाजूला आणि दशहरात घातलेल्या एका बाजूला. एरी अन्नदान केलं एका बाजूला या 10 दिवसात केलेलं एका बाजूला. एरी स्नान केलेलं एका बाजूला या 10 दिवसात केलं एका बाजूला. एरी चिंतन केलं एका बाजूला आणि 10 दिवसात केलेलं एका बाजूला. म्हणजे योगायोगानं संधी आहे. 2-3 संधी एका ठिकाणी गोळा झाल्यात. आता 2 वाजले तरी घोर म्हणजे 1 वाजता म्हणजे 1 वाजता तसा उशीर होणार नाही. पण 2 वाजले तरी घोर नाही. कारण का गाण्यासाठी प्रसिद्ध असणारे गायनाचार्य आहेत. मृदंग वाजवायला तर त्याला सांगायची गरजच नाही. महाराज सगळ्यालाच माहिती आहे कृष्णा महाराज आपल्या गावचे भाषे. आणि झाले तर तुम्ही म्हणा मी म्हणलो नाही महाराज ऐका ना त्यांचे असणारे महाराज गोड सुंदर. शिष्टी पण गावची भय आता सुंदर चालवायला भय असं सुंदर आहे वा. म्हणून आपलं सगळं असणारं कीर्तनाचं प्रदर्शन म्हणजे असावं. कीर्तन कोणासाठी केले का केले. आमचे असणारे माऊली महाराज एकदा असणारे महाराज ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून आता अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. अभंगाचा सरळसा महाराज म्हणले या मार्गाने साधू संत गेलेत. या मार्गाने मार्गी बहुत म्हणजे कोण गेलं महाराज वर्णन करता नाही. बहुत शब्दाचा अर्थ त्याचं वर्णन होत नाही. अनुमान प्रमाण 1000 2000 5000 10,000 याचं वर्णन करता येते. पण ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला बहुत असा शब्द लावावा लागते. महाराज मार्गाने खूप गेले त्याचं वर्णन पण करता येत नाही मोजता पण येत नाहीत. असे साधू संत मार्गाने गेले. कोण्या मार्गाने गेले महाराज? याच गेले साधू संत. याच मार्गाने साधू संत गेले. याच मार्गाने. हो महाराज कोण गेले? आता जितकं वर्णन केलं 2 तासामध्ये तितकं करण्याचा प्रयत्न करू. मार्गी बहुत याची गेले साधू संत. महाराज म्हणले आम्ही कुठं जावं? तुम्ही त्याच मार्गाने जा. नका जाऊ आडराणी
आणि आईशे गरज ते पुराणानं सांगितले महाराज की आपल्या मनानं आड मार्गानं जाऊ नका. आड मार्गानं गेलं त्याची माती झाली. मग ते राजा रावण जरी असला मार्ग आड झाला. राजा रावणाला सुद्धा भोगावं लागलं. एवढा मोठा असून त्याला भोगावं लागते. आड मार्ग चांगला नाही. याचे उदाहरण सांगितले. आड मार्गाने जाऊ नका. कंस साधारण नव्हता. कंस त्याचं नाव घेतलं तर यम चळचळ चळचळ कापत होता. एवढा बलवान तो कंस. आड मार्गाने गेला. चुकला मार्ग चुकला की चुकली या वर्म फेरा पडे. चुकला की त्याला असणारं भोगावं लागते. नका जाऊ आडराणी. महाराज म्हणले आडराणानं जाऊ नका. महाराज कोणा सांगितलं आडरानं जाऊ नका? पांघऱ्याच्या महाराजानं नाही म्हणले. ऐशे गरज ते पुराणानं सांगितले. आणि आड रानानं तुम्ही जाऊ नका. ऐशे गरज ते पुराणी. महाराज मग ते मार्ग आम्हाला सापडेल का हो? तुम्ही म्हणता ते संत गेलेला मार्ग सापडेल का? महाराज म्हणले ते असा सरळ झालाय. चोखाळील्या वाटा. पहिल्या काळामध्ये जर पाऊस पडला, चिखल झाला आणि चिखल झाल्यानंतर माणसं जास्त चालली की पाऊल वाट पडायची. माणसं म्हणायची अरे इकून गेलेत, नक्की गाव जवळ आहे, म्हणजे पाऊल वाट पडायची. चोखाळल्या म्हणजे चोपड्या झाल्या. पहिल्या काळातल्या वाटा चोपड्या होत होत्या, आता करूनच चोपड्या ठेवल्यात. आता काही प्रश्न राहिला नाही. महाराज म्हणले चोखाळील्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा. आता कोणला विचारायची गरज नाही, कारण का वाट पडली याचा अर्थ गावात जाते. वाट पडली याचा अर्थ तीर्थ, म्हणजे चोखाळील्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा. नका जाऊ आडराणी ऐशी गरजती पुराणी. महाराज आम्हाला एखादी खून सांगा हो, कुठं गेल्यानंतर तिथं काय काय असते? महाराज म्हणले तिथं पताका असतात, तिथं असणारे टाळ असते, तिथं मृदंग असते. झळकती पताका आणि गरुड टके म्हणे तो का नका जाऊ आडराणी ऐसे गरजती पुराणी. असा अभंगाचा भावार्थ सरळ आहे. अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. वारकरी संप्रदाय दंडक आहे काका. एका संतांना शरण जावं लागतं. मस्तक आहे मस्तक हे पायावरी आंताया, आंताया संताया, वारकरी संताया. मस्तक हे पायावरी वारकरी संताया, वारकरी संताया, वारकरी संताया. मस्तक हे पायावरी या वारकरी संताया. पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी पंढरीचे वारकरी. ते अधिकारी मोक्षाचे होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी. आपण सर्व वारकरी आहेत. अभंगाचं असणारं चिंतन करू. या मार्गाने असणारे संत साधू गेले. आता संत कोणला म्हणावं, साधू कोणला म्हणावं? दोन्ही एकच आहेत का? एक असतील तर महाराजांना दोन शब्द का वापरले? लक्षात राहू दे जा. आणि दोन्ही दोन असतील तर संत साधू एकच कार्य एकच करतात. कार्य जरी एक करत असतील, महाराज त्याचं कर्तव्य अलग अलग आहे. साधू कोणला म्हणावं, संत कोणला म्हणावं? संत ते साधू, साधू ते संत, याच्यामध्ये काही काही गोष्टीचा फरक आहे. मार्गाने चाललेले याची गेले साधू संत. साधू पण त्याच मार्गाने गेले, संत पण त्याच मार्गाने गेले. संतात आणि साधूमध्ये फरक आहे. संत महाराज जीवनामध्ये लोकांचे आघात सहन करून त्याचं कल्याण करतात, ते संत असतात. पुन्हा लक्षात ठेवा, संत असतात. साधू त्याला म्हणतात. संसारात राहून सुद्धा साधुत्व कमीत येते. संसारात राहून सुद्धा 6 गोष्टी धुतल्या: काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार. कोणाचे असणारं महाराज, कोणाच्या व्यक्तीवर कधी असणारा राग येत नाही, क्रोध कधी अंतकरणात येत नाही, काम असणारा कधी असणारा पत्नीशिवाय काम असणारा बाहेर जागृत होत नाही, त्याला साधू म्हणता येतं. संसार करत करत सुद्धा असे बरेच साधू झाले की त्यांनी संसार सोडला नाही आणि संसारात असून परमार्थ केला. संसारामध्ये 6 गोष्टीचा त्याग केला, 6 गोष्टी धुवून काढल्या. स्वच्छ असा कपडा धुतल्यावर जसा मळ निघून जाते, तसं जीवनामध्ये मळाचा डाग कुठं लागू दिला नाही, अशा अवस्थेमध्ये जगले ते साधू.
मग ते संसारामध्ये असू द्या, त्याचं लग्न झालं असू द्या, त्याला लेकरं बाळ असू द्या, त्यानं संसार करू द्या, त्यानं शेती करू द्या, त्यानं कुठला व्यापार करू द्या, पण व्यापारात ते लोकांचा रुपया खायचा मनामध्ये कधी आलं नाही, कोणाला कधी झटका दिला नाही, कोणाचा धुरा कधी आयुष्यात कोरला नाही, असं कधी गोष्टी काही केल्या नाही वाईट. महाराज आयुष्यभर चांगलं वागले, लोकाला तीर्थयात्रेला नेऊन आले आमच्या मारुतानासारखं. त्याला साधू म्हणायला हरकत नाही, माळ नसली तरी जमते का आहे, मग काय बरं नाही. हो, त्याला साधू म्हणायला हरकत नाही, कारण का तो तीर्थयात्रा त्यानं करून आणल्या लोकायला, त्याला साधू म्हणता येतं. म्हणून महाराज म्हणले 6 गोष्टी ज्याने धुतल्यात त्याचं नाव साधू आहे, आणि त्याला संत म्हणतात. तर संतांचे तर खूप प्रमाण सांगता येतात. महाराज म्हणले त्याला संत म्हणावं. त्याची संत, त्याची संत, संतांची व्याख्या सांगितली. तेचे संत, तेचे संत, आणि ज्यांचा हेत विठ्ठली नेन ते काही टानाटोना, नामस्मरणा वाचोनी, देवाच्या नावाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही, त्याचं नाव संत. त्याला संत म्हणायचं. महाराज साधू याला म्हणायचं. हो, दुसऱ्यावर दया करतं त्याचं नाव साधू. साधू म्हणावे ऐशिया, कोणला साधू म्हणावं. हे साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं आम्ही, त्या मार्गाने. ऐकत जाणं महाराज. मार्गी बहुत, बहुत शब्दाचा अर्थ खूप महाराज, खूप. मार्गी बहुत, याचे गेले साधू संत परमार्थ रूपी मार्गाला लावतात, मार्गाने जातात, लोकाला पाठीमागं येतात. चला परमार्थाला म्हणतात, त्याला साधू म्हणायचं. आणि साधूमध्ये अग्रगण्य आमचे हनुमंतराया. कोण? हनुमंतराया, ज्यांचा रोट येतो मारुतिराया. मारुतिरायासारखा साधू नाही, मारुतिरायासारखं साधुत्व नाही, मारुतिरायासारखी भक्ती नाही, आणि मारुतिरायासारखा परमार्थ नाही, आणि मारुतिरायासारखं मन असणारं महाराज बलाढ्य कोणाचं नाही. हनुमंतरायानं जे कार्य केले देवाला पण करता आलं नाही. ज्या गोष्टी देवाला करता येत नाहीत ते साधू करतात, त्या गोष्टी संत करून दाखवतात. हनुमंतरायाचं कार्य इतकं भयानक आहे की ते रामचंद्र प्रभूला सुद्धा जमलं नाही. रामचंद्र प्रभू सुद्धा स्वतः सांगतात, हनुमंता तुझं कार्याचं वर्णन करत असताना माझ्या हृदय सुद्धा असणारं लटलट कापतं, एवढं मोठं कार्य तू माझ्यासाठी केलंस, लक्षात राहू दे जा. म्हणून तो एका ठिकाणी महाराज म्हणले, वानर योनीमध्ये जन्मून सुद्धा त्याला वानर म्हणणं याच्या इतका पापी कोणी नाही म्हणले, कोणी असा पापी नाही म्हणले. मारुतिरायाला जर कोणी मरकट म्हणत असेल तर त्याच्यासारखं पाप कोण केलं नाही म्हणले महाराज. कारण का महाराज त्या योनीमध्ये जन्माला जरी आला, मरकट योनीमध्ये, पण त्यांनी राम आपला करून घेतला. रामाचं कार्य सगळ्याच्या अगोदर केलं. काय कार्य केलं हो महाराज म्हणले, रामायण मूळ रामायणाच्या आधी सीतेची शुद्धी केली. ही ताकद हनुमंतरायामध्ये केली. सीताशुद्धी केली, सीता शुद्धी मूळ रामायणादी, मूळ रामायणादी, मूळ रामायणादी, सीता शुद्धी मूळ रामायणादी, मूळ रामायणादी, मूळ रामायणादी, केली सीता शुद्धी, केली सीता शुद्धी मूळ रामायणादी, रामायणादी, मूळ रामायणादी, एकदा टाळ्या केली सीता शुद्धी. आणि मूळ रामायणाधे, मूळ रामायणाच्या अगोदर सीते शुद्धी केली असं हनुमंतरायाने केली. पहिला समुद्रातून पलीकडे जाण्याचा मार्ग काढला असत. पहिला कोण? मारुतिराया. पहिला मार्गी बहुत आपल्याला पाहायचं. पहिला जर समुद्रातून पायवाट पलीकडल्या काठाला जाता येते, समुद्रातून पलीकडल्या काठाला जाता येते, याचा जर मार्ग शोधला असेल, समुद्र ओलांडून पलीकडे जाण्याचा पहिला मार्ग शोधला असेल तर एकमेव कोण?
मारुतीरायानंच पहिला मार्ग दाखवला. आपल्याला सुद्धा समुद्र ओलांडून जाता येते आणि महाराज समुद्राच्या पलीकड चालत जाता येते. दुसरं सांगितलं ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ना समुद्रात सुद्धा आपल्याला चालता येते. समुद्रे पायवाट जोडे, समुद्रात सुद्धा चालता येते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. त्याच्यानंतर पण पहिला मार्ग जर दाखवला असेल, पहिला रस्ता दाखवला असेल, लंकेला जाता येते. आता मारुताना आमचे घेऊन गेले असतील लंकेला माणसं, पण आता गेले असतील, पण पहिल्या सुरुवातीला नेले त्या मारुतीरायानं. आता न्यायलेत हे मारुतीराया. आता ऐकत जा, पण पहिल्या सुरुवातीला जर मारुतीने नेला असेल तर आमच्या हनुमंतरायाने 18 पद्मवानर लंकेला असणारे सुरुवातीला नेले. सेतुबंधाचं काम आमच्या हनुमंतरायानं केलं. मार्ग असणारा, चोपडा असणारा, सरळ रस्ता करून दाखवला ते आमच्या हनुमंतराया महाराज. ते हनुमंतराया मार्ग दाखवणारे संत असतात, साधू असतात. हनुमंतरायासारखा साधू, हनुमंतरायासारखा संत जगाच्या पाठीवर कोणी निर्माण होत नाही, आतापर्यंत झाला नाही आणि पुढे होईल याची पण गॅरंटी नाही. कारण हनुमंतराय ज्याला कशाचीच गरज नाही. रामचंद्र प्रभूनं आपलं राज्य त्याला असणारं द्यावं. काय द्यावं? राज्य द्यावं. पण त्या राज्याकडे पाहू नये. अमूल्य असणार रत्नाचा हार सीतामातेनं आपल्या गळ्यातून काढावा आणि सांगावं मारुती राहू दे तुला. आणि एक एक रत्न पृथ्वी मोलाचं रत्न होतं. सगळ्या पृथ्वीची किंमत एका बाजूला आणि ते एक गळ्यात घातलेलं रत्न त्याची किंमत एका बाजूला. असा 9 रत्नाचा हार होता आणि ते 9 रत्नाचा हार काढला. मारुतीराया तू माझ्यावर खूप उपकार केलेच रे. माझी असणारी सीताशुद्धी, मला असणारे लंकेमधून इकडं सोडून आणण्याचं कार्य तो केलंस. आता तुला काहीतरी बक्षीस पाहिजे. हे हार तुझ्या गळ्यात राहू दे. मारुतीरायानं ते गळ्यात घातला आणि मारुतीराया झाडावर जाऊन बसले. सीतामातेला वाटलं बस आपण खूप असणार बरं काय, उपकारातून उत्तीर्ण झालो. कारण का ते एवढा मोठा हार देऊन टाकला. आणि मारुतीराया झाडावर गेले आणि झाडावर गेल्यानंतर मारुतीरायानं पहिला मणी फोडला का अडकन. युग्न संतोषीचे लोक असतातच बरेच. गेले एक सीतामातेजवळ, सांगितलं माय तुला कळत नाही म्हणली, माकडाला देऊन काय फायदा आहे म्हणले हार. ती म्हणली काय झालं? मारुतीला माकड म्हणतोस का? हो ना म्हणली, माकडच आहे ना, त्याला काय हार आहे, त्याला काय फायदा आहे म्हणले हार देऊन, काय मणी फोडायले म्हणली. सीतामाता म्हणली कसं फोडील म्हणली, मणी एवढा मोठा अमूल्य रत्नाचा हार आहे बघ की म्हणला एकदा डोळ्यानं. आणि मारुतीरायानं दातात धरला आणि काढकन फोडला. आणि फोडल्या त्याच्यात असं पाहिलं, वास घेतला त्याचा. कशाचा? 9 रत्न हाराचा, पृथ्वी मोलाचं एक एक रत्न असा ते हार, त्याचा वास घेतला. असा वास घेतला आणि फेकून दिलं. तेव्हापासून वास घेतल्याशिवाय वानर खात नाही. पण डोळे झाकून हे 2 पायाची हानी देत कवा सुधरतील कोणाला माहित आहे. लक्षात राहू देता, वानर तेव्हापासून वास घेतल्याशिवाय खात नाही. मला या 2 पायाच्या वानराला कवा कळत कोणाला माहित आहे. डोळे झाकून हानी देत, नाक दाबून धरून हानी देत, कसे आणतात कोणाला माहित आहे. लक्षात राहू देत जा. त्याचा असा वास घेतला आणि वास घेऊन ते असणार फेकून दिलं बाजूला. सीतामातेनं पाहिलं आणि पाहिल्या सीतामातेनं आवाज दिला, मारुती खाली उतरून आला. जी माय कळते काय रे तुला? काय माय का ते मणी फोडायलास? कळते का त्याची किंमत? हो ना माय मला किंमत कळती ना, किंमत कळती म्हणूनच फोडायलो. म्हणले काय करायला? म्हणले याच्यात राम पाहिलो. येडा झालास की काय? म्हणली मध्ये राम असते की काय? आणि म्हणला मग ज्याच्यात राम नाही त्याचं मला काय काम आहे? कोण म्हणायले? पांगऱ्याचा महाराज नाही. पांगऱ्याच्या महाराजाला पाकिटाचं काम आहे, त्याला नाही. ते पांगऱ्याच्या महाराजाला नका धरू. महाराज याच्यात रामच नाही, त्याचं काय काम आहे म्हणला. दिला फेकून. आणि म्हणली त्याच्यात राम नाही त्याचं काम नाही, काहीच काम नाही म्हणले. मग आणि तुझ्या हृदयात राम आहे का? आणि तू म्हणला नसल्यावर ते हृदय कसं राहील म्हणला. आणि प्रत्येकाच्या हृदयात राम आहे का नाही? कोण म्हणलं? दोंडता त्या म्हणाले मी म्हणलो नाही. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या पुढचं बसत नाही, सगळ्याच्या हृदयामध्ये असणारा तो राम आहे. प्रत्येकाच्या हृदयात आहे. हनुमंतराय म्हणला माझ्या पण हृदयात आहे. दाखव बरं म्हणली. सीतामाता म्हणली दाखव बरं हृदयात राम आहे. मारुतीराय असे उभे टाकले, 2 गुडघे असे खाली टेकवले. तेव्हापासून मारुतीरायाच्या पाया पडतावळे 2 गुडघे खाली टेकून पडतात. मारुतीरायाच्या पाया पडतावळे एक हातानं पडू नये. आणि देवाच्या एका हातानं पाया पडलं की पाप सगळं आपल्याला लागत आहे. म्हणून देवाला दोन्ही हात जोडून पाया पडत जावं. मोठ्या माणसात दर्शन दोन्ही हात जोडून घेत जावं. लक्षात ठेवा, एका हातानं पाया पडलं की एका हातानं पाया पडल्यावर दुप्पट पाप आपल्याला लागते. सवय लागली आता. एकाच हातानं अशी 2 हातानं गुडघे टेकून हनुमंतरायानं असे गुडघे टेकवले. सीतामातेला नतमस्तक झाले. एकदा डोळे भरून रामचंद्रराव पाहिलं आणि दोन्ही असणारे हात अशी मुठी वळल्या आणि हृदयाच्या ठिकाणी असे घातले आणि कार 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 असं चिरायला सुरुवात केली. आणि केल्या बराबर महाराज मध्ये राम लक्ष्मण सीता आणि हात जोडून मारुतीराया उभे दिसले. हात जोडून साठविला आहे
ठविला राही हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकोटी मृत्यूभाव. अंतकरणामध्ये राम लक्ष्मण सीता आणि मध्ये हनुमंतरायाची मूर्ती दिसली. सीता मातेचे डोळे पाण्याने भरून आले. टप 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 सांगितलं मारुती मला अर्ध्यांगी म्हणतात रे. आदिमाया शक्ती जरी मी असल पण देव कसा हृदयाच्या ठिकाणी साठवा तुला कळतंय. तुझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. ते हनुमंतराय सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहेत, अग्रगण्य आहेत. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा एकदा मारुत्र्याला म्हणतात मारुत्र्या तुमच्या भक्तीच्या वाटा मला दाखवा म्हणले. काय 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 भक्ता काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा महाराज म्हणतात काय भक्तीच्या आणि त्या वाटा मज दाबा या शुभटा. काय भक्तीच्या वाटा आहेत ते मला दाखवा हनुमंतराया. आणि खरी भक्तीचे मार्ग दाखवणारे हनुमंतराया. खरे मार्ग दाखवणार. भक्तीचे 9 प्रकार आहेत, 9 वाटा आहेत. किती वाटा आहेत? 9 वाटा आहेत. भक्तीच्या किती वाटा आहेत? 9 वाटा आहेत. महाराज कोणती भक्तीची वाट आहे? सोपी वाट आहे, चांगली वाट आहे, आमचं कल्याण होण्यास मज दाबा या शुभटा. भक्तीचा मार्ग दाखवा, भक्तीची वाट दाखवा. नाथ महाराज सुद्धा सांगतात. कारण का या सगळ्या वानर पंक्ती भक्ती मार्गाने उद्धरल्या असत्या हनुमंता तो उद्धरल्या. नाथ बाबा म्हणतात रामायणामध्ये महाराज ही जगा वानर पंक्ती ज्या उद्धरून टाकल्यात हनुमंता तो उद्धरल्या. तुझ्यासारखी ताकद कोणामध्ये नाही. ज्या वानराला इकडं ज्ञान नाही त्याला सुद्धा भक्तिपंथाने राम आपला करून घ्यायला लावला आणि भक्ती मार्गाला वानर सुद्धा लावले. ही हनुमंतराया तुमच्या भक्तीचा मार्ग आम्हाला दाखवा. महाराज फार मार्ग सोपा आहे. महाराज म्हणले ना सगळ्यामध्ये भक्ती मार्ग सोपा आहे म्हणून ते एका ठिकाणी महाराज म्हणले ते सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा भक्ती बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागरिया पापा पुण्य नागरिया पापा नागरिया पापा पुण्य नागरिया पापा येने जाने के पाये नीति के खंडते येने जाने के पाये नीति के खंडते येने जाने के पाये के खंडते येने जाने के पाये के खंडते भक्ति पंथ भक्तिपंथ बहु सोपा. महाराज सोपा मार्ग आहे भक्तिपंथ. सोपेवर मामा सांगितले संती महाराज टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा सोपा मार्ग सांगितला या संतांनी सांगितला मंत्र्यांनी सांगितलं. त्याला धरा धरा भक्तीचा पंथ सांगितला सोपा आहे म्हणले महाराज आणि संतांनी सांगितला. मग ते कोणाला विचारायची आता गरज राहिली नाही. सोपा करून सांगितला
अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणले महाराज. चोखाळी लाटा चोखाळी लाटा